नमस्कार मंडळी. नेहमीची उकडलेल्या अंड्यांची ग्रेव्ही किंवा करी खाऊन जर कंटाळला असाल ना, तर आज बनवूया एकदम झटपट आणि खूपच टेस्टी अशी ऑमलेट करी रेसिपी. कमी साहित्य, घरगुती मसाले आणि मऊसूद ऑमलेट. ही रेसिपी खूपच खास आहे बरं का. कारण बनते एकदम ती 10 ते 15 मिनटामध्ये आणि नवशिक्यांसाठी एकदम सोपी आहे. चपाती, भाकरी किंवा भातासोबत एकदम अप्रतिम लागते. घरच्या घरी जर हॉटेलसारखी चव हवी असेल ना, तर ही ऑमलेट करी रेसिपी नक्की ट्राय करा. भाकरी असो किंवा चपाती, दोन्हींसोबत ही रेसिपी एकदम सुपर हिट आहे. तुम्हाला जर झटपटमध्ये काहीतरी छान बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बरं का. आणि कधीही कंटाळा आला जेवणाचा, भाजी नसेल खावीशी वाटली, तर ही रेसिपी आहेच की हो, एक नंबर लागते. त्यासाठी आपण बघा इथे 4 अंडी घेतलेत. अंड्याला आता वाटीमध्ये फोडून घेऊया आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि कोथिंबीर फक्त घालणार आहोत आपण. यामध्ये जास्तीचे काही मसाले आपण घातलेले नाही आहेत. अंडं फोडून घ्यायचं आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण याला चांगलं फेटून घेतलं की मग आपण याचे ना छोटे छोटे ऑमलेट बनवून घेणार आहे. तुम्ही कशामध्ये सुद्धा बनवा, कढईमध्ये बनवा किंवा छोटे छोटे जे आपण तडका पॅन असतात बघा, त्याच्यामध्ये जरी बनवलेत ना तरीसुद्धा चालेल. मी कढईमध्येच करते. थोडंसं तेल घालून हे ऑमलेट टाकलं याच्यामध्ये आणि मस्त असं छोटंसं एकदम ऑमलेट बनवून घ्यायचं. मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं आहे. आणि आता बघा मसाले करून घेऊया. एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा, तो चिरून घ्यायचा आहे. ओबडधोबड चिरून घ्या, कुठल्याही आकाराचा चिरून घेतला तरी काही फरक पडत नाही. आणि एक टोमॅटो चिरून घ्या, लाल बुंदा असा टोमॅटो घ्या, तो सुद्धा छान असा चिरून घेतला. इंचभर आलं घेतलं आहे, लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतले आणि हा एवढाच मसाला आपण छान असा भाजून घ्यायचा आहे आणि मगच याचं वाटण करून घ्यायचं आहे. एका तव्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल घातलं आणि कांदा आधी चांगला परतवून घेतला. कांदा चांगला परतवला की मग याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो छान असे दोन्हीही परतवायचं आहे. आणि हे दोन्हीही चांगलं परतवून झालं की मग आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची. आलं, लसूण, कोथिंबीर घातली की मग 5 मिनटं आपण याला थोडंसं परतवायचं आणि नंतर मग थंड करून याची चांगली पेस्ट करून घ्यायची. एकदम बारीक वाटून घ्यायचं. ज्यांना एकदम बारीक ग्रेव्ही आवडते ना, तर त्यांनी एकदम मसाला हा जो बनवणार ना आपण, तो एकदम बारीक पाणी घालून वाटून घ्यायचा. मसाला जर आपला छान भाजलेला असेल ना, तर आपल्या करीलासुद्धा मस्त टेस्ट लागते. आणि करीला टेस्ट सगळी ही मसाल्याचीच असते. त्यामुळे मसाला छान असा परतवून घ्यायचा आणि बारीक वाटून घ्यायचा. नंतर कढईमध्ये तेल घालून थोडी हळद घातली आणि तो मसाला आपण त्यामध्ये घालून घेतला. नंतर लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं परतवायचं आणि मग आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ही ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. नंतर यामध्ये आपण लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून घेतले आणि त्यानंतरसुद्धा मस्तपैकी मिक्स केलं आणि पाणी आपल्याला हवं तेवढं घालून घेतलेलं आहे. पाण्याला या चांगली उकळी येऊ दिली आणि नंतर मग आपण जे ऑमलेट बनवले होते ते यामध्ये घालून घेतलेत. वरून छान अशी कोथिंबीर घातली आहे आणि मस्त असा ऑमलेट करी आपली तयार झालेली. ह्याचं टेस्ट एवढी भारी लागते ना, आणि ही बनतेसुद्धा 10 ते 15 मिनटामध्ये. कमी वेळेमध्ये पण बनते आणि टेस्टसुद्धा एक नंबर लागते. हे जर तुम्हाला भाकरीसोबत, चपातीसोबत खायचं नसेल तर तुम्ही भातासोबतसुद्धा मस्तपैकी खाऊ शकताय. गरम गरम भातासोबत अप्रतिम लागते. ह्याची टेस्ट एवढी भारी आहे की तुम्ही एकदा खाल्लत ना की नेहमी तुमच्या घरी ह्या करीचीच डिमांड होणार आहे बघा. टेस्टी जेवढी लागते ना, तेवढी बनवायलासुद्धा एकदम साधी सोपी आहे. त्यामुळे हॉटेलसारख्या चवीची पण घरगुती पद्धतीची ही ऑमलेट करी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का की तुमची ऑमलेट करी कशी झाली होती. कारण बनते एकदम कमी वेळामध्ये, लागते लाजवाब आणि कधीही कशीही बनवा. आणि जे नवीन आहेत ना नवशिके, त्यांनी जरी ही बनवलीत ना करी तरीसुद्धा अप्रतिमच लागेल. एवढी टेस्टी ही बनते. काही झंझट नाही आहे, फक्त मसाले ग्रेव्ही करायची त्याची आणि हे टेस्ट जेवढी आहे ना तेवढं करायला सुद्धा सोपं आहे. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची ही करी असणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की तुमच्या घरी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कळवायला विसरू नका. छान छान रेसिपी सगळ्या माझ्या चॅनलवर येत असतात. तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आणखीन तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज बघायला मिळतील. थँक्यू.